अतिशय सुंदर गोलंदाजी आहे सुजित गुप्ता यांची. तसंच सुजित गुप्ता यांचा आज वाढदिवस आहे, तरी विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर भावनेश तोडणकर यांचा सुद्धा इथे आज वाढदिवस आहे, तरी विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे भावनेश तोडणकर याला सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दोन्ही बर्थडे बॉय ह्याच संघात आहेत, वरळी रॉयल्स. दोन चेंडू झाले, 2-1 रिव्हर्स. यावेळी फटका सजवलाय आणि झालाय सीमारेषेच्या बाहेर. फुल टॉस त्याला सीमारेषेच्या बाहेर परावर्तित केलाय. सुजित यांच्या बॅटमध्ये येतोय षटकार. 7 धावा झाल्या आहेत. पहिले 2 चेंडू होते ते सुजित यांनी चांगले टाकले होते. त्यानंतर पाहायचं झालं तर सुजित विरुद्ध सुजितच आहेत. गोलंदाज सुद्धा सुजित आणि फलंदाज सुद्धा सुजित. षटकार येतो सुजितच्या बॅटमधनं. आणखीन एक फाईन लेगचं क्षेत्र त्या ठिकाणी निवडले, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता शुभम जंगम. दोन षटकार मोठे फटके सुद्धा येत आहेत आणि निर्धाव चेंडू सुद्धा येत आहेत. एकेरी धावेचे फटके सुद्धा येत आहेत. वरळी टायगर्स विरुद्ध वरळी रॉयल्स सामना रंगतोय. दोन्ही संघ मातब्बर आहेत. एका बाजूला प्रभाकर मेहता यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला आशिष जयस्वाल यांच्या कर्णधार पदाखाली खेळताना दिसतोय. यावेळेला आणखीन एक आणि यशस्वी झालाय का पाहावं लागेल. बाद झाले त्या ठिकाणी. सुजित गुप्ता काय गोलंदाजी केली आहे. एक षटकार जरूर झाला, मात्र त्यानंतर आशिष जयस्वाल सारख्या मोठ्या फलंदाजाला त्या ठिकाणी बाद केलाय. तसेच आजच्या दिवसामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं गिफ्ट म्हणजे आशिष जयस्वाल यांची विकेट मिळवली आहे. सुजित गुप्ता यांनी ती विकेट मिळवली आहे. आशिष जयस्वाल शपलवून घेण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसला होता आणि चांगलं त्या ठिकाणी चाणक्य युक्ती दाखवली यष्टांच्या मागे प्रभाकर मेहता यांनी. आणि आशिष जयस्वाल जो धोकेदायक ठरू शकला असता फलंदाज, त्याचा मात्र अडसर स्वस्तात बाद केला आहे. तसेच आजच्या दुपारी जे जेवणाची व्यवस्था केली आहे ते स्वर्गीय परेश पाटील यांच्या स्मरणार्थ वरळी पॅकर्स यांच्याकडून या जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच आम्ही आपले शतशः ऋणी असो. प्रदीप यादव पहिली ओव्हर झाली ना, किती आले पहिली ओव्हर? 8 आले, 12 धावा झाले. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर एक विकेट सुद्धा गेले त्या ठिकाणी. आशिष जयस्वाल बाद झाले आहेत. नवीन फलंदाज त्या ठिकाणी प्रदीप यादव आले आहेत. हा संघ जो सामना जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल आपल्याला. तसेच सुजित गुप्ता अजूनही मैदानामध्ये एका षटकाराच्या मदतीने खेळत आहेत. तर बर्थडे बॉय दुसरे सुजित गुप्ता यांनी एक विकेट सुद्धा बाद केला आहे. गोलंदाजीसाठी शुभम जंगम.
मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटच्या स्लॉट मध्ये काही चेंडू आला नाही. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आर्यन यांचं. दुसरं षटक त्या ठिकाणी चालू आहे. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू झालाय. धाव संख्या 13 झाली आहे. आशिष त्या ठिकाणी बाद झाले. अजूनही फलंदाजीमध्ये जमखम आहे वरळी टायगर्स या संघाच्या. प्रदीप बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय. फसलाय फटका आणि या ठिकाणी झेल सुटलाय. संधी तर निर्माण केली होती मात्र त्या संधीचं सोनं होऊ शकलं नाही आणि त्या ठिकाणी षटकार येतोय प्रदीप यादव यांच्या बॅटमधनं. सुंदर त्या ठिकाणी फटका सजवला होता. संधी सुद्धा निर्माण केली होती मात्र तसं घडू शकलं नव्हतं कारण क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. 19 धावा. पुन्हा एकदा शुभम विरुद्ध प्रदीप. आणखीन एक मारण्याचा मोठा फटका प्रयत्न होता मात्र त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. षटकार जरूर येत आहेत मात्र कमबॅक करणारे चेंडू सुद्धा हाताळले जात आहेत शुभम यांच्या माध्यमातून. बड्डे बॉयने तर सुजित गुप्ता यांनी आज कमालच केली आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. आणखीन एक याही चेंडूवरती सुजित गुप्ता पुन्हा एकदा तुटून पडले. त्याच्यावरती षटकाराची मोहर उमटवली आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. याही षटकामध्ये चांगली फलंदाजी करतायत. सामन्याचं गांभीर्य महत्व त्यांच्या लक्षात आलंय त्यामुळे तशी सुंदर फलंदाजी करता येते. सव्वीस धावा झाल्या आहेत. सुजित गुप्ता आशिष जयस्वाल बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन फलंदाजी करतायत. आव्हान आहे ते आव्हानाला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. तितका सुंदर चेंडू शुभम यांचा. कधी प्रतिस्पर्धी संघ फलंदाजी करताना भारदस्त होतोय तर कधीतरी गोलंदाजी करताना संघ त्या ठिकाणी यावे होतोय. दोघांच्या दरम्यान हे युद्ध आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला प्रयत्न आणि त्या ठिकाणी दांडी गुल केली आहे. षटकार जरूर आला होता. षटकाराचं उत्तर दिलंय. तू शेर तर मी सुद्धा 1.25 शेर आहे. आणि त्या ठिकाणी सुजित गुप्ता सुद्धा बाद झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये सुजित गुप्ता यांनी सफलता मिळवली होती तर दुसऱ्या षटकामध्ये शुभम जंगम यांनी सफलता मिळवली. भरघोस अनेक चांगली दमखम दाखवणारी कामगिरी करतायत. तसेच फलंदाजीसाठी मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार सुद्धा खेचले होते आणि सामन्याचं गणितच अवघं बदलून टाकलं होतं ओम विश्वकर्मा म्हणजेच सोनी चाचा. दोन षटकं झाली आहेत आणि धावसंख्या झाली आहे 26. 13ची सरासरी त्या ठिकाणी राखली जाते आहे. अजूनही 18 चेंडू आहे. 18 चेंडूंमध्ये किती धावा काढायला जमतील किंवा किती धावा काढाव्या लागतील याकडे सर्वांचं लक्ष असेल कारण सामना तितकाच महत्वाचा आहे. वरळी चॅलेंजर या संघाने आपला विजय प्रस्थापित करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. आर्यन सुंदर फटका होता त्या ठिकाणी. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं. तिसऱ्या षटकाला त्या ठिकाणी सुरुवात होते. धावसंख्या 27. आशिष त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये बाद झालं. दुसऱ्या षटकामध्ये पाहायचं झालं तर सुजित गुप्ता सुद्धा बाद झाले. शुभम जंगम यांच्यावरती षटकार जरूर आले होते मात्र त्यांनी कमबॅक करणारा एक सुंदर चेंडू टाकला.
आर्यन सोनी चाचा यांच्यासाठी आणि स्वतःच्या फलकामध्ये चांगला फील्ड केलाय. काल जो शेवटचा सामना झाला होता वरळी रॉयल्स विरुद्ध वरळी स्ट्रायकर, त्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच संदेश कानडे होते. आपण मॅन ऑफ द मॅच साठी स्टेजवर यायचं आहे. संदेश कानडे चांगला चेंडू त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड केला होता. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी हलक्याच्या बॅटच्या फेसने टोने त्या ठिकाणी ग्लान्स केला. एक तर धाव, दुसरीचा सुद्धा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. चांगलं कॉलिंग दोघांच्या दरम्यान. एका बाजूला प्रदीप यादव, दुसऱ्या बाजूला ओम प्रकाश विश्वकर्मा. प्रत्येक धावेचं गांभीर्य माहिती आहे, म्हणूनच काहीतरी या 2 धावा घेतल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघ पोचलाय 29 धावावरती. एकच धाव त्या ठिकाणी. शुभम यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, तर गोलंदाजी तितकी सुंदर करतायत आर्यन. 30रं षटक या ठिकाणी चालू आहे. 30व्या षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या 30 झाली आहे. 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. उर्वरित या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. प्रदीप, आर्यन, आणखीन चांगला एक चेंडू आणि त्यावरती त्रिफळाची अंडर 19चा जो ऑप्शन वापरला होता तो कुठेतरी पत्त्यावरती पडलाय आणि प्रदीप यादव सुद्धा त्रिफळाचीत झाले आहेत. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी. जो कर्णधार विश्वास ठेवतो त्या विश्वासाला मात्र तिन्ही गोलंदाज त्या ठिकाणी सार्थ ठरतायत. धावसंख्या झाली ती 30. 30व्या षटकातील अजून एक चेंडू बाकी आहे. इनिंग ब्रेक मध्ये पहिला सेमीफायनलचा सामना होईल. वरळी चॅलेंजर विरुद्ध वरळी स्ट्रायकर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. तर नवीन फलंदाज त्या ठिकाणी आदित्य सरोज फलंदाजीसाठी येता येता. सुंदर त्या ठिकाणी गोलंदाजी आणि त्रिफळाचीत केलं होतं. तर प्रदीप यादव यांना तिन्ही षटकामध्ये विकेट आले आहेत. पहिल्या षटकामध्ये आशिष जयस्वाल, दुसऱ्या षटकामध्ये सुजित सरोज आणि सुजित गुप्ता आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रदीप यादव. चांगला फटका त्या ठिकाणी आणि या चेंडूवरती आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 34 धावा. 30 षटक चालू आहे. ओव्हर संपली ना. षटक त्या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 30व्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34 होते. सेमीफायनलचा पहिला सामना आपल्या समोर यानंतर पाहायला मिळेल. वरळी चॅलेंजर विरुद्ध वरळी स्ट्रायकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. 34 धावा झाल्या आहेत. सर 2 मिनिटं थांबवा सामना. संदेश कानडे या कालच्या सामन्यातील आपली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याचा राहिलाय. सन्माननीय संदेश साखळे यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संदेशला दिला जातोय. कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती त्या ठिकाणी. आपण विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वरळी प्रीमियर लीगचं 6वं पर्व अनुभवतोय
आणि 6व्या पर्वातील हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हाच सामना जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. संदेश कानडे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. संदेश साखळे यांच्या हस्ते शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. थोडासा सामना त्या ठिकाणी थांबलाय. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. धन्यवाद. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते आहे. पुन्हा एकदा शुभम तीन षटकात समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या 34. शिवम येत आहेत गोलंदाजीसाठी, ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं. 14 धावा आल्या होत्या त्यांच्या षटकामध्ये. संघाचा 4व वैयक्तिकाचं दुसरं षटक घेऊन आलंय शुभम जंगम आणि समोर आहेत ते सोनी चाचा. पाहूया शुभमचा पहिला चेंडू लेग साईड तिने फटकावलाय. 1 बाउन्स इंटू द. चांगले क्षेत्ररक्षण झालेले तिकडे. प्रथमेशांनी संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. आणि आता स्ट्राईक वरती आले ते आदित्य सरोज. दुसरा चेंडू शुभमचा आणि समोरच्या दिशेने फटकावलेला आहे आणि हा चेंडू चाललेला आहे सीमारेषा पार. 6 रनासाठी षटकार. डीजे धावा दिलेल्या आहेत शुभम यांनी. 4था चेंडू शुभम यांचा
आणि पुन्हा एकदा भिरकावलेला आहे सीमारेषा पार. 4 चेंडूमध्ये 17 धावा दिलेल्या आहेत शुभम यांनी. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पण आता आदित्य सरोज उजव्या हाताने मारा केलेला आहे आणि चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण खाली आणि प्रभाकर मेहता यांनी झेल सोडलेली आहे. आणि चांगलं कमबॅक शुभम यांचं. झेल होती पण प्रभाकर मेहतांना झेल भेटली नाही, ती कदाचित ऊन आलं असेल त्यांना. पाहूया पुढचा चेंडू. सोनी चाचा यांनी समोरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षण आहे आणि झेल सुटलेली आहे. आणि एक धाव आलेली आहे. एका धावाच्या साहाय्याने धाव संख्या जाऊन पोहोचली होती 53. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. हॅलो, 53 धावा झाल्या आहेत 4 षटक समाप्तीनंतर. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. वरळी चॅलेंजर विरुद्ध वरळी स्ट्रायकर, दोन्ही संघांचे जे संघनायक आहेत त्यांनी टॉस साठी यायचं आहे. 4 षटकं समाप्त झालेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 53 झाल्या. तो उर्वरित 6 चेंडूंचा खेळ उरलेला आहे आणि 6 चेंडूंमध्ये लक्ष असेल की सर्वांचंच किती धावा जमवता येतील. एका बाजूला आदित्य सरोज विस्फोटक फलंदाजी केली मागच्या षटकामध्ये, तर स्ट्राईकला ओमप्रकाश विश्वकर्मा. आणि सोनी चाचा विश्वकर्मा यांच्या बॅटमधून एक धुवाधार षटकार 6 रनासाठी. चेंडूवरती 6 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहे बिपिन शुक्ला आणि मैदानातला शेर सोनीच्याचा पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. प्रभाकर मेहता तिकडे येत आहेत आणि हिट लागलेला आहे आणि रामू सरोज हे धाव चित्त झालेले आहेत. टीमला लागलेली 3री 4थी अवदसा गेलेली आहे.
दीपेश जाधव, आपण स्टेजवर यायचं आहे. दीपेश जाधव. नवीन फलंदाज क्रीडांगणामध्ये आलेला आहे आदित्य यादव. बिपिन शुक्ला उजव्या हाताने मारा केलेला आहे आणि पुन्हा एकदा लांब 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 लचक षटकार 6 रन. जाधव यांचा सत्कार केला जातोय. सूर्या गौड यांच्या हस्ते षटकार येतोय. आणखीन एक चांगला चेंडू आणि त्याच्यावरती झेलबाद झाले आहेत रवी यादव. चौसष्ट धावा झाल्या आहेत. आणि ज्याची आतुरता होती 65. तो मैदान आलेला आहे. जितेंद्र महेंद्र पाटील, हुकमी एक्का, आगरी किंग. कालच्या दिवसामध्ये 3 षटकार ठोकले होते त्यांनी बॅक टू बॅक. 2600 रुपयाचं पारितोषिक त्यांनी घेतलं होता. आणि आजच्या दिवसात जर त्यांनी 3 षटकार मारले तर सिद्धेश गावण यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. चुकीची दुरुस्ती. 2 चेंडू राहिलेले आहेत आणि अजूनही पारितोषिक आहे जितेंद्र महेंद्र पाटील यांच्यासाठी. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले आणि जर रिव्हर्स मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे सिद्धेश गावण यांच्याकडून. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने आणि पुन्हा एकदा गचाल असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा झालेले आहेत. तिसऱ्या धावाची आणि तिसरी धाव सुद्धा निश्चित झालेली आहे आणि 3 धावा पुन्हा एकदा गचाल असं क्षेत्ररक्षण. तर या स्पर्धेच्या दरम्यान जे सर्व टी शर्ट आपण पाहतोय त्या टी शर्टचे सर्व आणि चिनी स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय नितेश म्हात्रे यांना मी विनंती करू की आपण स्टेजवर यायचं आहे. नितेश म्हात्रे. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. बिपिन शुक्ला बॉलिंग स्ट्राईक वरती आणि सामना करेल तो सोनी विश्वकर्मा. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिकडे पुन्हा एकदा 1 विकेट पडते. धाव चित्त झालेले आहेत सोनी विश्वकर्मा आणि सिद्धेश गावण यांचा पारितोषिक हुकलेला आहे. जितेंद्र महेंद्र पाटील यांनी काय कामगिरी केली नाही जशी हवी होती तशी. बॅड लक बाबा. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 68 झाली आहे. 69 धावांचं आव्हान आहे. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. वरळी स्ट्रायकर कर्णधार आणि वरळी चॅलेंजर कर्णधार. गंगनाम
वरील स्ट्रायकर टॉससाठी हा कर्णधार वरील स्ट्रायकर. हॅलो हॅलो. तर या ठिकाणी टॉस होतोय. सेमीफायनलचा पहिला सामना एका बाजूला वरळी स्ट्रायकर तर दुसऱ्या बाजूला वरळी चॅलेंजर. दीपेश जाधव जे आपल्याला साऊंड सिस्टीम लावतो त्या साऊंड सिस्टीमचे मालक आहेत दीपेश जाधव यांच्या हस्ते हा टॉस होतोय. कोण बोलतोय? आपल्याला पुढील सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. आणि दीपेश जाधव आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आपल्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपलब्ध आणि झालात. दीपेश जाधव यांनी 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. आपलं मनोबल वाढवायचं प्लेयर्सचं. 2 शब्द सांगायचे आहेत या टुर्नामेंट बद्दल. शिंदे दीपेश जाधव यांना माईक द्यायचा आहे. $69 धावांचा आव्हान दिलेला आहे. आणि अंडर 19चा प्लेयर हार्दिक पांड्या स्ट्राईकवर आणि गोलंदाजी करेल तो आशिष जयस्वाल. पहिला चेंडू उजव्या हाताने मारा केलेला लेग साईडच्या दिशेने झेलची संबोधन आहे आणि रामू सरोज यांनी झेल घेतलेली आहे. पहिला धक्का लागलेला प्रभाकर मेहता
प्रभाकर मेहता आलाय स्ट्राईक वरती. पाहूया या गाण्यासारखाच तो जिल्हा हिलवेल का. पहिला चेंडू खोलवर परीचा सुजित आलेला आहे तिकडे आणि अजून एक झेल. प्रभाकर मेहता बाद. मैदानातला टायगर ज्याला म्हणतात सचिन दादा तोडणकर, वर्ली क्रिकेटचा गॉड. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती सफलता मिळाली. पहिल्या चेंडूवरती आर्यन बाद झाले, दुसऱ्या चेंडूवरती प्रभाकर मेहता बाद झाले आणि हॅट्रिकचा चेंडू आणि मैदानामध्ये एंट्री झाली आहे सचिन तोडणकर यांची. 0 या धाव संख्येवरती 2 गडी बाद झाले आहेत. हॅट्रिकची संधी आशिष यांना. हॅट्रिकचा चेंडू त्या ठिकाणी. सामना सुरू करायचा आहे. सचिन तोडणकर स्ट्राईकला. कालच्या दिवसात ज्यांनी मोठे मोठे हल्ले केले, पहिल्या चेंडूवर रनआउटची संधी होती पण तिकडे रनआउट झालेलं नाही. आणि तिसरा चेंडू निर्धाव परीचा टाकलेले आशिष जयस्वाल, आयकॉन प्लेयर, स्वतःच्या टीमचे पहिली ओव्हर घेऊन आले आहेत आणि चांगली गोलंदाजी करतात. 3 चेंडूमध्ये 1 पण धाव दिलेली नाही. चौथा चेंडू आशिष यांचा सचिनसाठी आणि समोरच्या दिशेने हल्ला केलेला आहे. पुन्हा एकदा सुजित येतो तिकडे आणि झेल बाद. तिसरी विकेट काढलेली आशिष जयस्वाल यांनी. एक सुद्धा धाव झाली नाही आहे आणि 1 धाव न होता 3 त्या ठिकाणी गडी बाद झाले आहे. आशिष जयस्वाल फलंदाजीमध्ये काही कमतरता करू शकले नव्हते, मात्र आता गोलंदाजीमध्ये चांगली कमतरता होती, फलंदाजीची ती भरून काढली आहे. 3 त्या ठिकाणी गडी बाद केले आहेत आणि क्षेत्ररक्षकांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. बॅटिंगसाठी शुभम जंगम आणि सुंदर त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये खेळून काढला आहे. पाचव्या चेंडूवरती पहिली धाव आली आहे. थोडं संघ अडचणीत सापडलाय, मात्र अडचणीतून मार्ग काढावा लागेल, फलंदाजी करावी लागेल. सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर आज फलंदाजी करावी लागेल. आणि एका बाजूला ईश्वर गुप्ता तर दुसऱ्या बाजूला शुभम जंगम. शुभम जंगमने सुद्धा कित्येक वेळा संकटात सापडलेला संघ अडचणीतून बाहेर काढलाय. उदिवास यावेळी आणि सुंदर फटका त्या ठिकाणी. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, मात्र रिव्हर्सचा फटका खेळला आणि त्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. तर पहिलं षटक त्या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आणि 3 गडी सुद्धा बाद झाले आहेत.
पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली 5. अजूनही 24 चेंडू आणि चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. कृपया सामना लवकर चालू करा. अजूनही 2 ते 3 सामने खेळवायचे आहे. 16च्या सरासरीने ही धावसंख्या आपल्या संघासाठी करावी लागेल. पहिले षटक त्या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या फक्त 5 झाली आहे. स्ट्राईकला शुभम तर गोलंदाजीसाठी रवी यादव. चांगला चेंडू त्या ठिकाणी. मागच्या षटकाची सुरुवात सुद्धा निर्धाव चेंडूनी झाली होती. या षटकाची सुरुवात सुद्धा निर्धाव चेंडूनी करतोय रवी यादव. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यूची त्या ठिकाणी पडताळणी केली आहे. फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू आहे. पंचांचा इशारा आला आहे. फेअर डिलिव्हरी. शुभम आणि ईश्वर यांना आज थोडासा संघ संकटात सापडलाय. मात्र त्या अडचणीतून मार्ग काढावा लागेल आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर आजच्या दिवसातील सर्वोत्तम खेळ सुद्धा करावा लागेल. सुंदर त्या ठिकाणी चेंडू होता. वाईड वर्करचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी चॉप केलाय चेंडूला. 1 धाव येते आहे. धावसंख्या 6. एक धाव त्या ठिकाणी येते. स्ट्राईकला ईश्वर. रवी यावेळेला चांगला त्या ठिकाणी प्रयत्न होता विवान यांचा. जरूर आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्या आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने. एकच धाव येते. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवता येतात समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्या फक्त 7 झाली आहे. 3 चेंडू आतापर्यंत रवी यांनी हाताळले आहेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत. यानंतर होणारा सामना वरळी चॅलेंजर विरुद्ध वरळी स्ट्रायकर. पुन्हा एकदा रवी. यावेळेला
थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच्यावरती हल्ला चढवला शुभम जंगम यांनी आणि त्यांच्या बॅटमधनं येतो एक लांबलचक षटकार. मिळतील 6 धावा. या षटकाच्या मदतीने 13 धावा होत आहेत. पहिले 2-3 चेंडू मात्र जरूर अचूकतेवरती हाताळले होते. थोडंसं नियंत्रण दिशेवरचं सुटताना पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो शुभम यांनी. आज मात्र शुभम यांना थोडीशी संघाची जी पडझड झाली आहे ती थांबवावी लागेल आणि प्रयत्न करावे लागतील आणि आज सामना जर जिंकवायचा असेल तर शेवटच्या चेंडूपर्यंत लढावं लागेल. पुन्हा एकदा रवी. यावेळेला आणखीन एक अवांतर स्वरूपाची धाव येते. एक चेंडू चांगला येतोय आणि एका चेंडूवरती षटकार येतोय. म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक कधीतरी फलंदाज हवी होतोय तर कधी गोलंदाज हवी होतोय आणि याचा फायदा मात्र दोन्ही टीमला सेम समान ॲडव्हान्टेज मिळतोय. एक वाईट स्वरूपाची धाव येते आणि या वाईट स्वरूपाच्या धावेने संघाची धावसंख्या होते 14. जोपर्यंत शुभम जंगम मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे. एका बाजूला ईश्वर सुद्धा तितकीच त्यांची साथ निभावत आहेत. अजून प्रथमेश खामगावकर यांचं येणं सुद्धा बाकी आहे. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू होता समोरच्या दिशेने खेळला. एक धाव तर यशस्वी पूर्ण झाले. धावसंख्या 15. पहिल्या षटकामध्ये सुंदर त्या ठिकाणी गोलंदाजी केली. एक चौकार वगळता 3 हुकमी एक्के होते जे वरळी रॉयल्स या संघाचे ते बाद करण्यात यशस्वी झाले आशिष जयस्वाल. पंधरा धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेला आणखीन एक कव्हरेजमध्ये खेळून काढला. एक धाव तर पूर्ण 2 षटकं या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 16. अजून येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. हॅलो 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 ओम प्रकाश विश्वकर्मा ज्यांनी सुंदर त्या ठिकाणी फटकेबाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये, दुसऱ्या सामन्यामध्ये आणि आता गोलंदाजीसाठी त्यांची वर्णी लागली आहे. 18 चेंडू आणि 53 ची गरज. ईश्वर आणि शुभम आज त्यांना फलंदाजी करावी लागेल. फलंदाजीसाठी जो क्रम निवडलाय ते जो कर्णधाराने विश्वास दाखवलाय तो सार्थ ठरवावा लागेल. सामना थोडासा फसला आहे मात्र प्रयत्न केल्याशिवाय फळ हे मिळत नाही. 18 चेंडू आणि 53 ची गरज. सोळा धावा. सोनी विश्वकर्मा आणि यावेळेला काय फटका सोडवलाय. वेटिंग वर होते आणि त्या चेंडूवरती ढाळलाय चेंडू. सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार. षटकार. बॉल द्या, बॉल बॉल जुना बॉल द्या.
अजूनही 17 चेंडू 47 धावांची आवश्यकता. जास्त वेळ घ्यायचा नाही, लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आणि सुंदर असा झेल घेतलाय रमाशंकर सरोज. आणि अजून एक गडी बाद झालाय. नवीन फलंदाज आलाय, फलंदाजीसाठी त्याची आतुरतेने वाट पाहत आहे संपूर्ण मैदान. प्रथमेश खामगावकर. लवकरात लवकर चेंज करायचं आहे. प्रथमेश उर्फ बाबू. 16 चेंडू 47 ची गरज. आणि त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने त्या ठिकाणी स्टिअर केलाय चेंडूला. धावसंख्या 23. अजूनही उर्वरित 15 चेंडू आणि 46 ची गरज. 15 चेंडू 46 धावा. एका बाजूला वरळी रॉयल्स हा संघ थोडासा अडचणीत सापडला आहे. दुसऱ्या बाजूला चांगली आणि दिमागदार कामगिरी करतोय तो वरळी टायगर्स हा संघ. शुभम यावेळेला वा वा काय फटका केलाय. फुलटस होता आणि पडले धडपडले पण षटकार मारलाय. सुंदर शॉट त्या ठिकाणी आणि सुंदर फटका. थोडसा टी शर्टला मळला असेल पण फरक पडत नाही. माझ्या संघासाठी मला फलंदाजी करायची आहे. दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे आहे. आणि या 6 धावा मिळतात. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा भरारी घेत आहे. 29 धावा होत आहेत. अजूनही उर्वरित 14 चेंडू आणि 40 ची गरज. शुभम जंगम एक्स फॅक्टर या टीमचा आणि प्रयत्न करतायत आणखीन एक पॉइंटच्या दिशेने. आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्या ठिकाणी 4 धावा. रामाशंकर सरोज. काही चेंडू जरूर चांगले फील्ड केले होते. या चेंडूवरती थोडस डबल माइंड झाले आणि चौकार येतो. या 4 धावा पुन्हा एकदा मिळतील संघाला. संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाताना दिसतेच. धावसंख्या होते 33. 13 चेंडू आणि 36 ची गरज. सामना फसलाय मात्र फसलेल्या सामन्यामधून प्रयत्न करतायत शुभम जंगम आणि प्रथमेश. 13-36. यावेळेला सुंदर फटका होता. विकेट करण्याचा प्रयत्न झाला. एक तर पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का. मात्र वेगाने त्या ठिकाणी चेंडूवरती आले सुजित गुप्ता आणि एकच धाव मिळते. 3 षटके या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34. अजूनही 12 चेंडू आणि 35 ची गरज. हॅलो, ओव्हरच्या मध्ये जास्त वेळ नाही घ्यायचा. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. करण्यात आलेला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. हॅलो, तर जास्त वेळ घेऊ नका कृपया. अजूनही 2 ते 3 सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. कोच
सुंदर त्या ठिकाणी फलंदाजी करतायत शुभम जंगम. 8 चेंडू आणि 20 वर खेळतायत. 12 चेंडू आणि 35 ची गरज. एका बाजूला वरळी रॉयल्स हा संघ तर दुसऱ्या बाजूला वरळी टायगर्स हा संघ. सामना थोडासा फसला होता आणि या सामन्यामध्ये तब्बल 17 धावा काढल्या. तसेच मी नक्की सांगेन कवी सुरेश भट यांच्या सुंदर 4 ओळी आहेत. आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यातच शान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावून परावं लागतं. वा 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 वा, क्या बात आहे. 12 चेंडू आणि 35 ची गरज. स्टेजवर एक मोटरसायकलची चावी आहे, ज्याची कोणाची असेल त्यांनी घेऊन जावी. यावेळेला आणखीन एक षटकार येतोय शुभम जंगम यांच्या बॅट मधनं. जो थक कर भी ना रुके वही बाजीगर होता है और झुके नहीं मुश्किलों में वही सिकंदर होता है. सुंदर फटका त्या ठिकाणी शुभम जंगम यांच्या बॅट मधनं येतोय. सामना फसलाय, मात्र फसलेल्या सामन्यामधून प्रयत्न करतायत शुभम जंगम. धावसंख्या झाली आहे ती 40. स्वतःवरती विश्वास आहे आणि स्वतःवरचा विश्वास हा सार्थ ठरवता येतं. आणि स्वतःवरती विश्वास असले की समोर आपल्याला हरवण्याचं सामर्थ्य असलं तर नियती सुद्धा आपल्या समोर झुकते. षटकार. धावसंख्या झाली आहे 40. आणखीन एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अडसर त्या ठिकाणी दूर केलाय. जेलबाद झाले तर रवी सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, मात्र सर्वांची मनं जिंकले ते शुभम जंगम यांच्यासाठी टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. चांगले लढले आणि चांगली फाईट दिली. सामना फसला होता, मात्र फसलेल्या सामन्यामधून प्रयत्न केलाय. अजूनही सामना दोलायमान आहे. तर फलंदाजीसाठी आले आहेत बिपिन शुक्ला. येणारे चेंडू 10 चेंडू मध्ये 29 ची गरज. प्रथमेश खामगावकर यांच्या खांद्यावरती दारोमदार असेल. नवीन फलंदाजीसाठी आलाय तो बिपिन शुक्ला. दहा चेंडूत 29 धावांची आवश्यकता. पाहूया दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी हे लक्ष्य पार करू शकता का. रवी सुंदर गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू आणि सुंदर समोरच्या दिशेने टोलवला आहे व त्यावर 1 धाव. सर्व संघ मालकांना व सर्व खेळाडूंना एक सूचना आहे की क्लबच्या शेजारी जेवणाची व्यवस्था केली आहे, तरी सर्वांनी त्या जेवणाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपापल्या खेळाडूंना घेऊन जेवण करून घ्यायचे आहे. तसेच मैदानात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. 41 धावा झाल्यात. 9 चेंडू आणि 28 ची गरज. एका बाजूला बिपिन शुक्ला तर दुसऱ्या बाजूला बाबू प्रथमेश खामगावकर. आणि सुंदर असा लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू आणि तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण. एक झेल काय सोडला असेल, परंतु तितकाच पुन्हा कमबॅक केलाय रमाशंकर सरोज यांनी. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर गोलंदाजी रवी याची. आपले हितचिंतक संकेत मोरे उर्फा पी मंडळातर्फे आपलं सहर्ष स्वागत.
8 चेंडू आणि 27 ची गरज. कव्हरच्या रिजन मध्ये चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण मोनू यादव यांचा तितका सुंदर चेंडू गॅदर केला आहे. 2 धावा तर पूर्ण झाल्या आहेत. प्रत्येक चेंडूचं गांभीर्य लक्षात घेतायत. धावा जमवतायत, धावांसाठी धावाधाव करतायत बिपिन शुक्ला आणि प्रथमेश खामगावकर. उर्वरित 7 चेंडू आणि 25 ची गरज. शेवटचा चेंडू या षटकामध्ये येईल. स्कोर झालाय तो 44. अजूनही 7 मध्ये 25 ची गरज. बिपिन यावेळेला आणखीन एक समोरजनशीने खेळला चेंडू आणि एकच धाव घेतले. दुसऱ्या धावेला बाद झाल्या. त्या ठिकाणी धाव संख्या 45 झाल्यात. 6 चेंडू आणि 24 ची गरज. 6 चेंडू 24. कृपया जास्त वेळ दौडू नका. आपण अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत, याची नोंद घ्या आणि कृपया थोडंसं संघाला सहकार्य करा. सहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. आणि फलंदाजीसाठी आलेला आहे तो हेमंत कारवार उर्फ हेमू. सहा चेंडू आणि 24 ची गरज. तसेच स्वर्गीय परेश पाटील यांच्या स्मरणार्थ आजच्या जेवणाची ज्यांनी सोय केली आहे ते वरळी पॅकर्स या संघाकडून आपले शतश ऋणी असेल आणि मंडळातर्फे आपले शतश आभार. 6 चेंडू आणि 24 ची गरज. आज प्रथमेश खामगावकर यांना संधी आहे की आजच्या दिवसामध्ये जर आज या 24 धावा आपण बनवल्या तर वर्षभर प्रथमेश खामगावकर या नावाची चर्चा असेल. तर गोलंदाजीसाठी 24 धावा वाचवण्यासाठी आमंत्रित केले ते विवान. 6 चेंडू आणि 24 ची गरज. धाव संख्या 45. 4 फटके ते पण सीमारेषे पार. 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. सामना करेल तो प्रथमेश. 6-24 विवान बाबूसाठी आणि या ठिकाणी उंच फटका खेळलाय जेल खाली सुजित गुप्ता आणि पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळायला लागलाय. सामन्यामध्ये हळूहळू शिरकाव करतोय वरळी टायगर्स हा संघ. प्रथमेश खामगावकर त्या ठिकाणी बाद झाले आहेत. खरोखरच मोठा मासा गळायला लागला या ठिकाणी. 24 धावांची आवश्यकता असताना 5 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण झालेलं रॉयल्स या संघाला सामना जिंकून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी यानंतर उपांत्य फेरीचा पहिला सामना WPL 2026 स्ट्रायकर्स वर्सेस चॅलेंजर्स. स्ट्रायकर्स या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केलाय महेश शिंदे. 5 चेंडू 24 धावा. कृपया आपण खूप वेळ घेताय आशिष. ज्यादा टाइम म्हटलं. अजून 3 सामने खेळवायचे आहेत याची संघाने नोंद घ्यायची आहे.
5-24. चार चेंडू आणि 23ची गरज. हेमंत खारवा थोडासा सामना फसलाय. 4 चेंडू मध्ये 4ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील. यानंतर जो सामना होणार आहे वरळी चॅलेंजर विरुद्ध वरळी स्ट्रायकर. वरळी स्ट्रायकर आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचा जसा हा सामना संपेल आणि वरळी चॅलेंजर आपली सलामीची जोडी मैदानात पाठवण्यासाठी रेडी ठेवायची आहे. 4 चेंडू 23. सुंदर यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी. तीन चेंडू आणि 23ची गरज. तीन चेंडू 23 धावा. 3 लिगल डिलेव्हरीज फक्त टाकायची आहेत विवाण्यास आपल्या संघासाठी. तीन चेंडू 23. सामना मात्र पूर्णरित्या चुकलाय तो वरळी टायगर्स या संघाच्या बाजूने. विवान चांगला चेंडू त्या ठिकाणी. 1 चेंडू 22ची गरज. आणि यानंतर जो सामना होणार आहे वरळी चॅलेंजर विरुद्ध वरळी स्ट्रायकर. आणि या चालू सामन्यातील जो संघ सामना जिंकेल तो वरळी फायटर विरुद्ध खेळेल सेमीफायनल 2 क्रमांक सामना. 9 चेंडू त्या ठिकाणी. नो चेंडू ओके. पुढचा चेंडू फ्रीड असेल. विवान यांचा शेवटचा चेंडू वाईड. धावसंख्या 50. औपचारिकता मात्र बाकी आहे या ठिकाणी या सामन्याची. आशिष जयस्वाल यांनी पहिल्याच षटकामध्ये 3 उपयुक्त असे मोहरे टिपले होते आणि त्याचा फायदा झाला होता संघ टायगर यासाठी. आणि सामना जिंकलाय तो वरळी टायगर संघाने. वेल प्लेड वरळी टायगर्स. आणि वरळी रॉयल आपण सुद्धा या सामन्यामध्ये चांगली लढत दिली. शुभम जंगम यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण एकतर्फी लढत एकतर्फी झुंज दिली होती. थोडीशी अयशस्वी ठरली त्या ठिकाणी.